हवामानात बदल झाल्यामुळे काल संध्याकाळनंतर गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा विस्कळीत झाली। यामुळे पर्यटक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। तर उन्हाळी सुट्टी आणि शनिवार रविवारमुळे अलिबागला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे। मात्र बोट सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना जेट्टीवरच ताटकळत उभं राहावं लागलं। श्रीवर्धनमध्ये मुजोर परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी चोप दिलाय। एका रहिवासी सोसायटीमध्ये तो स्थानिकांना दमदाटी करत होता। मनसैनिकांनी सोसायटीच्या कार्यालयामध्ये त्याला अद्दल घडवली आहे। त्याचा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला। महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे 57वे अधिवेशन 5 आणि 6 मेला रायगडच्या मानगावमध्ये होणार आहे। महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीसह कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या इतर समस्यांवर या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे। बातमी रत्नागिरीतून। रत्नागिरीतील पतित पावन मंदिरामध्ये ॲडव्होकेट बाबा परुळेकरांनी भजनाला मज्जाव केला। त्यामुळे भजनी मंडळीने त्यांचा निषेध केलाय। या पार्श्वभूमीवर मंदिरापासून झाडगाव नाक्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला। खेड तालुक्यातील दोंदेमध्ये भरधाव दुचाकी स्वाराने पायी जाणाऱ्याला जोरदार धडक दिली आहे। या अपघातामध्ये मारुती गुंडाळ हे गंभीर जखमी झालेत। मेंदूला मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं। आणि आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 न्यूज। बातमी आहे जळगाव